आज वटपौर्णिमा स्पेशल कटाची आमटी आणि पुरणपोळीचा बेत आहे बरं का. चला तर मग करूया सुरुवात. कटाची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलं आहे खोबरं, 1 चमचा जिरं, 2 लसणाचे गड्डे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता हे खोबरं जे आहे ते सुकंच खोबरं घ्यायचं, ओलं खोबरं घ्यायचं नाही. आणि कढीपत्ता वाटणातच बारीक करायचा, त्यामुळे आमटीला टेस्ट एकदम बेस्ट येते. जर तुम्ही कढीपत्ता नुसता तेलात फ्राय केला तर तो आपण सहज काढूनही टाकतो, पण वाटणात टाकल्याने त्याची टेस्ट छान येते. चला तर करूया मग सुरुवात. कटाच्या आमटीसाठी तेल मात्र भरपूर लागतं, त्याशिवाय कट काही येत नाही. तर मी ते 1.5 पळी तेल वापरलं आहे. हां, पण मी 4 माणसांसाठी आमटी बनवणार आहे बरं का. तेल गरम झालं का त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता आणि कढीपत्ता चांगला भाजला की मग त्यामध्ये आपण आपले मसाले टाकणार आहोत. म्हणजे जे वाटण केलेलं होतं ते घालायचं आणि मग ते आपण भाजून घ्यायचं. यामध्ये मोहरी टाकायची गरज नाही. तसं आम्ही कटाची आमटी ही पोळीसोबतच खातो, म्हणजे बहुतेक जण बरं का, आणि बरेच जणही दुधासोबतसुद्धा खातात. आता तुमच्याकडे कटाची आमटी आणि पोळी की कटाची आमटी आणि भात काय कॉम्बिनेशन आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता मसाला आपण 2 ते 3 मिनिटपर्यंत भाजायचा. अगदी त्यातून तेल बाहेर पडायला लागलं की त्याचा कलरसुद्धा बदलतो. त्यामध्ये घालायचे मसाले. आता यामध्ये मी घातला आहे गरम मसाला. आपल्या मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो ना, त्या साईजने 2 चमचे मसाले घालायचे, गरम मसाला बरं का. त्यानंतर घालायची चटणी. आता आमचा आहे तो घाटी मसाला. तुमच्याकडे जी चटणी घरात वापरतात किंवा लाल तिखट ते घालायचं. मी इथे 2 चम्मच घाटी मसाला घातला आहे. आता मला एका सबस्क्रायबरने मेसेज केलेला, म्हणजे कमेंट केली होती की घाटी मसाल्याचा एखादा व्हिडिओ दाखवा. पण माझा मसाला करून झालेला आहे आणि आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे आत्ता तर मी मसाला करू शकत नाही. पण हां, दिवाळीनंतर त्याचा एखादा व्हिडिओ मी नक्की करेन आणि त्यावेळेस तुमच्या कमेंटला रिप्लायसुद्धा देईन. आता हा मसाला भाजत आला की यातून थोडंसं तेल बाहेर निघतं. मग आपल्याला लगेच कळेल. मी तुम्हाला झूम करून दाखवते बरं का. अगदी 2 ते 3 मिनटामध्येच हा मसाला भाजून तयार होतो. आता यात घालायचं येळोणी. आता हे काय असतं, आपली डाळ शिजलेलं जे पाणी असतं की नाही, डाळ बाजूला काढल्यावर ते यात मिक्स करायचं. याच वेळी तुम्हाला आमटी जर जास्त हवी असेल तर यात पाणी ॲड करायचं, पण हो, गरम पाणी ॲड करायचं बरं का. आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पोळ्याला सुरुवात करूया. आता माझ्याकडे इथे आहे हा पोळपाट. आता तुम्ही बऱ्याच लोकांनी मला सांगितलं लाकडाचा पोळपाट वापर, पण मी अजून घेतलेला नाही. हे पुरण मी सकाळीच वाटून ठेवलं होतं बरं का, आणि कणिकसुद्धा मळून ठेवलं होतं. मी तुम्हाला दाखवते. आणि आपण कणिक जर लवकर मळून ठेवलं ना की छान असं मऊ होतं. हे बघा. हो, गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये 1 वाटी मैदा, म्हणजे 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी मैदा असं प्रमाण घ्यायचं बरं का. आता या स्टीलच्या पोळपाटाला मी या कापडाने झाकणार आहे. आता तुम्हाला ही पद्धत माहिती आहे का? म्हणजे माझी आजी, माझी आई आणि कदाचित माझी पणजीही हीच पद्धत वापरत होती, त्यामुळे मीही हीच पद्धत वापरते. काय करायचं, एखादं सुती कापड घ्यायचं, ते असं ओठ्यावरती हातरायचं, त्यामध्ये आपलं पोळपाट आहे ते ठेवायचं आणि खालच्या बाजूने ते छानपैकी बांधून घ्यायचं. एकदम घट्ट बांधायचं बरं का, म्हणजे वरती एकही रेष राहणार नाही आणि एकही चुना राहणार नाही, अशा पद्धतीने. आता हे करण्यामागचं कारण काय, तर आपली पोळी पोळपाटाला चिटकू नये. बहुतेक हेच कारण असावं, कधी मी विचारलं नाही माझ्या आजीला. हे बघा, अशा पद्धतीने वरती एकही घडी राहता कामा नये. आता आपण करूया आपल्या पोळ्याला श्री गणेशा. मी तशी पोळ्यात खूप एक्सपर्ट आहे असं काहीही नाही बरं का. जेमथेम पोळ्या मला जमतात आणि त्यातल्या त्यात तेलाच्या पोळ्या मला फार आवडतात, पण मी कधीतरी यासुद्धा करते, पिठावरच्या पोळ्या बरं का. आता हे बघा, आपण पोळपाट बाजूला ठेवून आपल्याला लागतं तेवढं सामान घेऊया. कणकेचा थोडासा गोळा घ्यायचा, जेवढी पोळी हवी आहे तेवढाच, आणि तो पिठामध्ये घोळसून छान गोल 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 करायचा. पिठामध्ये घोळसलं की मधोमध 2 अंगठे लावायचे. बाजूचे 4ही बोटे मागच्या साईडला ठेवून असं गोल 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 टोपी करायची आणि अर्ध्यापर्यंत आलं की त्याला एका हातावरती घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण पुरण भरणार आहोत. आता यात पुरण किती भरायचं, जर तुम्ही सुरुवातीला पोळी करत असाल, नवीन शिकत असाल, तर पुरण थोडं कमी घ्यायचं, म्हणजे कणकेच्या गोळीपेक्षा पुरणाची गोळी थोडी कमी घ्यायची. हे बघा, आणि मधोमध थोडंसं जाड ठेवायचं आणि किनाऱ्यावरून पातळ पारी करायची. त्यामुळे काय होतं, आपली पोळी फुटत नाही. अशा पद्धतीने आपण आपली पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरण घालायचं. आता याच पारीला आमच्याकडे हुंडा म्हणतात बरं का.
त्याला हुंडा का म्हणतात हे काही मला माहिती नाही, पण आमच्याकडे हुंडा नावाची एक प्रथा होती, हे मला अजून आठवतं आहे. आत्ता सध्याला तर ती नाही आहे. हे पुरण यात घालायचं आणि ह्याला गोल गोल करून बंद केलं की झाला हुंडा तयार. आमची आजी आम्हाला नेहमी असे हुंडे करून द्यायची आणि पोळी लाटायचं काम मात्र आमच्याकडे असायचं. आता हेला आपण बंद करून घेऊया. गोल गोल करत वरच्या कडा बंद करून घ्यायच्या, जवळ 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 आणायच्या आणि जवळ आणल्या की त्याला बारीक असं चीर द्यायची आणि ते बंद करून टाकायचं. हे बघा अशा उभ्या पद्धतीने मोदकाचे जसं करतो की नाही अगदी सेम तसंच करायचं. सुरुवातीला थोडं अवघड वाटतं, पण नंतर नंतर होते सवय. हे बघा अशा पद्धतीने त्याला बंद करायचं. आता ह्याला पुन्हा हातावरती गोल 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 फिरवायचं, पिठामध्ये गोळसायचं आणि आपली पोळी लाटायला तयार. अशा प्रकारचे 2-3 हुंडे करून ठेवायचे आणि मग पोळ्या लाटायला घ्यायचं, म्हणजे पोळी पटपट उरकते. चला तर मग आपण लाटायला घेऊया आपली पोळी. नको असणारं सामान बाजूला काढूया, आपलं पोळपाट जवळ घेऊया. हे बघा आता पोळी लाटायला आपण घेऊया. तर मी थोडासा पिठाचा हात माझ्या लाटण्याला सुद्धा लावला आहे, जेणेकरून पोळी त्याला चिकटणार नाही. एकदम जोर देऊन पोळी लाटायची नाही, अगदी अलगद हाताने लाटायची, नाहीतर आपलं पुरण बाहेर येऊ शकतं. आणि थोडी लाटली की पलटी करायची, पुन्हा थोडी लाटली की पुन्हा पलटी करायची. यामुळे दोन्ही साईडून समप्रमाणात पोळी लाटली जाते. आणि तुम्हाला असं वाटलं की आतलं पुरण बाहेर येतं आहे तर थोडंसं कोरडं पीठ त्याच्यावरती घालायचं. आता बघा एकदम मधोमध जास्त लाटायची नाही, आता किनाऱ्यावरून थोडी थोडी लाटायची. त्यामुळे ना आपली पोळी फुटत नाही आणि किनारसुद्धा एकदम बारीक होतात. दोन्ही साईडून व्यवस्थित पोळी लाटून झाली की आपण ती भाजणार आहोत. मी आत्ता सध्याला खूप गडबडीमध्ये असल्यामुळे एकच पोळी लाटणार आहे. आज वटपौर्णिमेचा कार्यक्रम आहे आणि वटपौर्णिमेला आमच्या इथल्या सगळ्या बायका मिळून आम्ही वडाला पूजायला जातो. मग त्यासाठी एकच नैवेद्याची मी पोळी करते, मग आली की उरलेल्या सगळ्या पोळ्या करणार. आता हे साईटून तुम्हाला दिसत असेल की थोडं थोडं पुरण बाहेर येतं आहे, तिथं कोरडं पीठ टाकायचं आणि दोन्ही साईटून व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची. हे बघा हा पिवळसर भाग आहे, हा पुरणाचा आहे. ह्याच्यावर थोडं कोरडं पीठ टाकायचं. आपली पोळी फुटणार नाही, आपण पुरण थोडं जास्त घातलं आहे त्यामुळे ते पुरण बाहेर येतं आहे. आणि अजून एखादी पोळी लाटून दाखवायला माझ्याकडे खरं तर वेळ नाही आहे, आज खूप गडबड आहे. पण पुन्हा एकदा मी हा पोळीचा व्हिडिओ करणार आहे, पण त्यावेळेस जमलं तर मी तेलावरच्या पोळ्या करीन, म्हणजे त्या मला फार जास्त आवडतात, या थोड्या कमी आवडतात. टेस्टलासुद्धा तेलावरच्या पोळ्याच खूप जास्त छान लागतात बरं का. हे बघा आपली पोळी लाटून तयार आहे. ह्याला भाजून घेऊया आपण. सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं, जास्त तेल लावायचं नाही. त्यानंतर त्यात पोळी टाकायची, दोन्ही बाजूनी थोडी थोडी भाजत आली की दोन्ही साईडून त्याला तेल लावायचं. आता जिथे पोळी ओपन होती की नाही तिथून हवा जाते आणि ती हवा खूप जास्त पोळते बरं का, चटका बसू शकतो, त्यामुळे जरा सावधान. दोन्ही साईडून तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपली पोळी खाण्यासाठी तयार आहे. पुरणपोळीमध्ये मी काही एवढी एक्सपर्ट नाही आहे, पण जेमतेम पुरणपोळ्या मीही करते. तुमच्याकडे वटपौर्णिमेनिमित्त काय बेत होता हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.